या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे। दादा जिवंत आहेत, अजितदादा कमबॅक करणार, अशा प्रकारच्या चर्चेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। मात्र ही बातमी नेमकी अफवा आहे की वास्तव, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे। दादा खरोखर जिवंत आहेत का, की दादांचा घातपात झाला आहे? या सगळ्या प्रश्नांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण दादा जिवंत आहेत की नाही या संदर्भातील चर्चांमागची कारणं आणि समोर येत असलेले मुद्दे आपण शेवटी पाहणार आहोत। दादांच्या अपघातानंतर वेगवेगळ्या शंका आणि संशय निर्माण झाले। काही जण म्हणत आहेत की दादा जिवंत आहेत, तर काही जण म्हणत आहेत की दादांना कुठेतरी लपवण्यात आलं आहे। जर खरंच दादा जिवंत असतील तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही। पण खरंच दादा जिवंत आहेत का, या संदर्भात नेमकं काय काय चर्चा सुरू आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ही चर्चा अधिक वाढली त्या दिवसापासून ज्या दिवशी अमोल मिटकरी यांनी सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित केला। अमोल मिटकरी म्हणाले की विमानात 6 व्यक्ती होत्या, त्यापैकी 5 जणांचे मृतदेह सापडल्याचं सांगितलं जात आहे। मात्र 6वी व्यक्ती नेमकी कुठे आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसंच ऑनलाईन नोंदींमध्येही तफावत आढळते असा दावा करण्यात आला। याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली की 6वी व्यक्ती दादा तर नाहीत ना, दादा जिवंत तर नाहीत ना। यानंतर वेगवेगळ्या दाव्यांना आणखी वेग आला। काही जण म्हणू लागले की दादांकडे महत्त्वाच्या फाईल्स होत्या, या फाईल्समध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे पुरावे होते असा दावा केला जात आहे। दादा हे सगळं बाहेर काढणार होते, म्हणून दादांच्या जीवाला धोका होता आणि म्हणूनच दादांना लपवण्यात आलं, अशाही चर्चा सुरू झाल्या। या सगळ्या चर्चांदरम्यान काही नेत्यांनीही अपघातावर प्रश्न उपस्थित केले। संजय राऊत म्हणाले की अजितदादांकडे खराच काही गुप्त फाईल होती का, ज्यामध्ये संवेदनशील माहिती होती, आणि ती फाईल दादा बारामतीकडे घेऊन चालले होते का, असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यानंतर कालच बजरंग सोनवणे यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला। ते म्हणाले की विमान खाली येण्याच्या आधी स्फोट झाला होता, मग आधीच विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या सगळ्या प्रश्नांमुळे संपूर्ण महाराष्ट्र एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत तपास यंत्रणा। सध्या तपास यंत्रणा ब्लॅक बॉक्समधील डेटा गोळा करत आहेत। ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानातील डेटा रेकॉर्ड करणारी एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा। विमानातील सगळ्या सिस्टीम्स या ब्लॅक बॉक्सशी जोडलेल्या असतात। विमानात नेमकी कुठली अडचण आली, पायलट आणि कंट्रोल रूममध्ये काय संभाषण झालं, शेवटच्या क्षणांमध्ये आत नेमकं काय घडलं, हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेलं असतं। हा ब्लॅक बॉक्स अत्यंत टणक धातूपासून बनवलेला असतो आणि 1000 अंशांपर्यंत तापमान सहन करू शकतो। म्हणूनच इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो। सध्या त्यामधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। आजच परिवहन आणि उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे की लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल। शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं हे सगळं महाराष्ट्राला लवकरच समजेल। त्यामुळे दादा जिवंत आहेत की ही फक्त अफवा आहे, हे सगळं तपास यंत्रणांच्या अधिकृत माहितीतूनच स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दादांसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि एकच वादा अजितदादा असं लिहून एक कमेंट नक्की करा। अजित पवारांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत। दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी मागणी बजरंग सोनवणेंनी केली। यांच्यानंतर हसन मुश्रीफांनी सुद्धा आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच एक उपाय असल्याचं म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सध्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पुणे सीआयडी कडून केली जाते। बजरंग सोनवणेंसह राष्ट्रवादीचे काही नेते सखोल चौकशीची मागणी करतात। त्यात आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असू शकतो अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे। तर याआधी दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल करत खासदार बजरंग सोनवणेंनी तपासाची मागणी केली आहे। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर.
आणि त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे बघा, मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती, मला जे दिसतंय तुमचा प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो. बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत. ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करत आहेत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो? तर ब्लॅक बॉक्स मधून डेटा काढण्याचं काम सुरू असून दादांच्या अपघाती मृत्यूचं कुणीही राजकारण करू नये असं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. चौकशी चालू आहे. AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते. मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे, शेवटी चौकशी काय दिसतं म्हणून. तर राऊतांनी दादांच्या विमान अपघातावर बोलताना काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय आहे? महाराष्ट्राला वेदना झाले अजितदादाच्या जाण्यानं. संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाही आहे, त्यांना दुसरा काय कामधंदा उरलेला नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडींना उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही. माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे. अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या अपघाती निधनाचं अशा पद्धतीनं राजकारण करणं योग्य नाही आहे. 4 भिंतीत 4 गोष्टी असतील तर त्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, सन्माननीय देवेंद्रजी आहेत. सगळ्या गोष्टींची चौकशी होईल, चौकशी लावलेली आहे. या बाबतीमध्ये मला तर खरं पवार कुटुंबानं ते दुःख आहे. या दुःखामध्ये कोणीच राजकारण करू नये, कोणीच हे करू नये. हा अपघातीच मृत्यू होता, त्यामध्ये विनाकारण काहीतरी बॉम्ब किंवा काहीतरी हे करून काहीतरी, मला वाटतं असं कुणीच करू नये. तपासलं पाहिजे असं देखील ते म्हणालेत. अपघाताचे सगळे डिटेल्स समोर आले पाहिजेत. देवगिरी बंगला विमानतळावरील सगळे फुटेज तपासले पाहिजेत. देशातील उच्च तपास यंत्रणांनी हा तपास करावा अशी मागणी आता बजरंग सोनवणेंकडून करण्यात आली आहे. तर दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता